Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी असणार. माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं. युवा शक्ती देशाची खरी ताकद आहे. तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून मी स्वतः पंतप्रधानांकडे राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य. आपण सर्वांनी करून दाखवलं. या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं म्हणणाऱ्यांना हा दणका आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. प्रधानांच्या राजीनाम्यावरती अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार. आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळणार. सीजेपीच्या तिन्ही मागण्या सरकारकडून मान्य. आंदोलन मागे घेण्याची ही घोषणा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तातडीची दिल्लीवारी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन फडणवीस नागपुरात. भेटीसंदर्भात प्रचंड गुप्तता सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस उच्च शिक्षित. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची संधी मिळू शकते. संजय राऊत यांचा मोठा दावा. जे दिलंय त्यात समाधानी आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. सरकार हटवण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. दिल्लीमध्ये जे घडलं त्याला शहा जबाबदार. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. राहुल गांधींची मागणी. सीजेपी आणि देशातील जेनझींचं अभिनंदन. आंदोलनाची पुढची दिशा विचारपूर्वक ठरवा. सरकारने आता शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं. सोनम वांगचुक यांचं आवाहन. प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली आहे. अभिजित दिपके यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. अभिजितने त्याच्या वयाच्या मानानं मोठं आंदोलन उभारलं. अभिजित जवळ मनातली भीती व्यक्त केली होती, मात्र आता शब्दात मांडता येत नाही इतका आनंद झालाय. दिपकेंच्या आईला अश्रू अनावर. लोकशाहीत संवादाची आवश्यकता असते. राजीनामा घ्या, नाहीतर चर्चा करून म्हणणं ऐका असं मोदींना सांगितलंय. माझी मोदींची चर्चा झाली, त्याचा परिणाम आज दिसला. शरद पवार यांचं भाष्य. तिरंगा मोर्चा होणारच. शिवाजी पार्कवर तरुणांचा विजयोत्सव साजरा करू. तरुणाईला सहभागी होण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन. जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटल्या. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार. त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही. राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन. मोदी कार्यकाळात आंदोलनातून मंत्र्यांचा राजीनाम्याची पहिलीच वेळ. 36 दिवसांनंतर सीजेपीच्या लढ्याला यश. लोकशाहीचा विजय झाला म्हणत देशभरात कॉक्रोच जनता पार्टीचा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचंही वाटप. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रीय हिंदूवीर सेनेच्या अध्यक्षांचा व्हिडिओ पोस्ट. दिल्ली आंदोलनातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा दावा. सत्यम पंडित यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचाही व्हिडिओतून दावा. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड, रत्नागिरीसह सातारालाही ऑरेंज अलर्ट. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरींची शक्यता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील साठा 84% पोहोचला. जलाशय साठ्यात गेल्या 24 तासामध्ये 6.6% वाढ. टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजित सिंग उर्फ पिकू अटकेत. आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश. प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक. मुसळधार पावसामुळे पहलगाम मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. बाल्टल या मार्गावरून यात्रा सुरू राहणार. काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांची माहिती. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक. तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार. Co-presented by Vimal.
बोलो जुबां केसरी.